चला वेलकम एव्हरीवन. गुड आफ्टरनून. माझा आवाज क्लिअर असेल तर एकदा मला कन्फर्म करा की आवाज क्लिअर येतोय आणि व्हिडिओ क्लिअर आहे. जर ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर आपण सेशनला सुरुवात करूया. 1-2 मिनिट आपण वेट करूया सर्वांचा आणि यानंतर सेशनला आपण सुरुवात करू. जॉईन झाला असाल तर एकदा कमेंट करून नक्की सांगा की जॉईन झालेला आहात आणि सर्व काही क्लिअर आहे. सो प्रिलिम्स बुस्टर बॅच 2026 मध्ये आपलं हे तिसरं स्ट्रॅटेजी लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण थोडंसं एक वेगळा मुद्दा डिस्कस करूया. कारण जनरली आपण काय करतो की आतापर्यंत जेवढे आपण लेक्चर घेतले होते त्या लेक्चरमध्ये आपण तेव्हापासून जेवढे दिवस बाकी होते तो एक बेसिक प्लॅन आतापर्यंत आपण डिस्कस केले होते. पण आता ज्यावेळेस आपण हे लेक्चर घेतोय त्यावेळेस आता एक प्रिलिम्सचा जो काळ आहे किंवा ज्या वेळेस आपल्याला खूप जास्त सिरियस होणं गरजेचं आहे, तर हे आपण डिस्कस करूया की आपली इथून पुढे जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी असली पाहिजे. ऑडिओ क्लिअर आहे का मला एकदा कन्फर्म करा. एक कमेंट मी पाहिलेली की ऑडिओ क्लिअर नाहीये किंवा येत नाहीये. मला एकदा कन्फर्म कराल की माझा ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर आहेत. सुरुवात करूया. हे लेक्चर आता आपण बॅच मध्ये घेतोय. हे लेक्चर नंतर युट्यूबलाही अपलोड होईल. सो आपण त्या दोन्ही अँगलने थोडंसं डिस्कशन करूया. आता प्रिलिम्स बुस्टर बॅच मध्ये आपण ज्यावेळेस वेगवेगळे लेक्चर करतोय किंवा आपण विषय कव्हर करतो आहे एक्झाम ओरिएंटेड, तर लक्षात ठेवा आत्ताच अलीकडे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा रिझल्ट लागला आणि हे लेक्चर अगोदर पण मी घेणार होतो कारण सेकंड कीने जो स्कोर आहे तुम्हाला माहित होता. पण म्हणलं की एकदा रिझल्ट लागल्यानंतर हे लेक्चर घेणं व्यवस्थित राहील किंवा योग्य राहील, त्यामुळे आता हे लेक्चर आपण घेतोय. सो आपण डिस्कस करूया आणि हे फक्त राज्यसेवेसाठी नाहीये, कंबाईन बद्दल पण आपण डिस्कस करूया. दोन्ही एक्झाम बद्दल डिस्कस करूया आपण. पण युट्यूबला हे लेक्चर जाणार आहे त्याचं एक थंबनेल म्हणून आता मी तुम्हाला हे आपण टायटल म्हणूया की इथं ठेवलेलं आहे. पण दोन्ही एक्झाम आपण डिस्कस करूया. राज्यसेवा पण डिस्कस करू आणि कंबाईनचं पण डिस्कस करूया. सो आय होप की इथपर्यंत सर्व क्लिअर असेल आणि ही स्ट्रॅटेजी थोडीशी व्यवस्थित फॉलो करा. कारण 2024 ची राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, 2025 ची राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या 6 प्रिलिम्स मध्ये मला इथं म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आपण लास्ट मोमेंटला युज करतो किंवा मी स्वतः युज केलेली आहे, या 6चे 6 प्रिलिम्स मध्ये मला सगळीकडे फायदा झालाय. आतापर्यंत जवळपास 6 पैकी 4 प्रिलिमचे निकाल लागलेत. त्या 4ही प्रिलिम्स मध्ये मी क्वालिफाय केले. 2 बाकी आहेत पण होपफुली ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पण होऊन जातील. सो मी काय सांगतोय की ही स्ट्रॅटेजी आहे तर कंटिन्युअसली 6 प्रिलिम्स होत असतील आणि त्या 6 प्रिलिम्स मध्ये जर असा रिझल्ट येत असेल तर काहीतरी डिस्कस करूया आपण. काहीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बाकी सर्व साईडला ठेवूया की तुम्ही किती अटेम्प्ट दिलेले आहेत किंवा काय ते सगळं साईडला ठेवूया आणि जेन्युअनली जर तुम्हाला येत्या पूर्व परीक्षेमध्ये जर आतापर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम झाले असतील प्रिलिम्स मध्ये, तर सगळ्या गोष्टी साईडला ठेवून एक न्यूट्रली हे लेक्चर पहा, तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि तुम्ही बॅच मध्ये आहात, आता बॅच मध्ये आपण हे लेक्चर घेतोय लाईव्ह आणि नंतर हे युट्यूबलाही जाईल, त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेतच, बरोबर. सो आपण सुरुवात करूया. सो बघा आजचं जे ओव्हरऑल आपलं डिस्कशन आहे ते सुरुवातीला स्ट्रॅटेजी भोवती असेल आणि बॅच मधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उद्यापासून इकॉनॉमिक्स सुरू होते, ते इकॉनॉमिक्सचं डिस्कशन आपण शेवटी करूया. त्याचा प्लॅन आपण शेवटी डिस्कस करूयात. सो हे बेसिक आहे की 130 प्लस मार्क राज्यसेवा असतील किंवा आता कंबाईनचा जर जनरली आकडा पाहिला तर 60 प्लस मार्क आपण कसे मिळवू शकतो याच्याबद्दल डिस्कशन करायचंय. हा प्लॅन जो मी आता डिस्कस करतोय हा राज्यसेवेलाही लागू होतो आणि कंबाईनलाही लागू होतो, कारण दोन्ही प्रिलिम्सच्या मध्ये फक्त एक 15 दिवसाचा गॅप आहे. त्यामुळे जे काही आपण डिस्कस करेल ते राज्यसेवा प्रिलिम्स आणि ग्रुप बी प्रिलिम्स या दोन्हीसाठी लागू होते. सो काही डिफरन्सिएशन करू नका की सर तुम्ही फक्त राज्यसेवेत सांगताय का, दोन्ही याचं सांगतोय आपण, चालेल. कारण जनरल पॉइंट्स आहेत आणि अभ्यासामध्ये एक्झाम कोणती तुम्ही देताय त्याच्यापेक्षा आपला पुढचा जो टाइम असेल त्याच्यामध्ये आपण जे करणार अभ्यासाचं प्लॅनिंग करणार आहे ते दोन्हीला समानच असेल, बरोबर. सो बघा पहिला मुद्दा आहे अनालाइज द सिच्युएशन, याच्याबद्दल बोलूया. दुसरा पॉइंट आहे आपला डिवाइड द डेज, जे काही दिवस बाकी असतील. आता काही लोक आता बॅच मध्ये लेक्चर पाहत असतील, युट्यूबला पाहत असतील, पण काही लोक नंतर पाहतील 3-4 दिवसाने, त्याच्याबद्दल बोलू. ते डिवाइड जेवढे काही दिवस राहिले असतील त्याला डिवाइड केलं जाईल. नंतर रिव्हिजनचा प्लॅन कसा असला पाहिजे आणि रिव्हिजन नंतर आपली प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, टेस्ट बद्दल थोडं बोलूया, कारण हा वन ऑफ द मेजर पॉइंट आहे आपल्या शेवटच्या दिवसांमधला एक्झामचा, बरोबर. सो सुरुवात करायची का? जॉईन झाला असाल तर कमेंट करत राहा, मी पाहतोय लाईव्ह मध्ये आता, आणि जे नंतर युट्यूबला पाहत असेल त्यांनी देखील कमेंट करून सांगाल. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. पहिला मुद्दा आहे अनालाइज द सिच्युएशन. आय होप की हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित तुम्ही समजून घ्याल. आणि येस, गुरुनाथ एकदा बघा रिजॉईन करा. आता त्यांना आवाज येत नाही ते समजणार पण नाही, पण हरकत नाही, तुम्ही कोणीतरी कमेंट करून सांगा त्यांना की एकदा रिजॉईन करा म्हणून, बरोबर, त्यांना आवाज येत नसेल तर. तो पहिला मुद्दा आहे आपला अनालाइज द सिच्युएशन. बघा सिच्युएशन अनालाइज करायचं म्हणजे काय करायचंय की आपलं वैयक्तिकरित्या आपण अभ्यास करतोय आणि एक्झाम पण तुम्ही स्वतः देणार आहात, त्यामुळे जी काही स्ट्रॅटेजी बनवाल ती वैयक्तिक बनवा, स्वतःपुरती बनवा आणि ती तुमच्या सिच्युएशन नुसार, तुमच्या
अभ्यासानुसार ती बदलत जाते. पहिला मुद्दा आहे की तुमच्या अभ्यासामध्ये आता तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय. यातला पहिला पॉइंट आहे किंवा पहिली सिच्युएशन आहे की तुम्ही सिलेबस कव्हर केलाय बऱ्यापैकी आणि जो सिलेबस बाकी आहे तो थोडा राहिलाय. म्हणजे कव्हर्ड सिलेबस जास्त आहे तुमचा नॉन कव्हर्ड सिलेबस पेक्षा. म्हणजे अभ्यास तुमचा बऱ्यापैकी कव्हर झालाय. ही पहिली सिच्युएशन आहे. या सिच्युएशन मध्ये काय करायचं आता आपण डिस्कस करूयात. पण जर तुम्ही या कंडिशन मध्ये असाल की सर मला अजूनही माझा अभ्यास कव्हर झालेला नाही, सिलेबस माझा बऱ्यापैकी, मी सगळा म्हणत नाही बरं का, बऱ्यापैकी सिलेबस राहिलाय आणि तुम्हाला जाणवते की खूप सारा सिलेबस राहिलाय, तर आपण एक काम करूया, या सिच्युएशन बद्दल पण बोलूया की सर माझा सिलेबस हा राहिलाय मेजरली आणि मायनरली कव्हर झालाय. सो आपण पहिली सिच्युएशन डिस्कस करूया, कारण बरेचसे विद्यार्थी इथपर्यंत असतील. आय होप की इथंच तुम्ही असाल या सिच्युएशन मध्ये. दुसरीकडे असाल तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, पण आय होप की तुम्ही इथपर्यंत असाल किंवा या सिच्युएशन मध्ये असाल तर तुम्हाला जास्त फायदा आहे की सर आतापर्यंत सिलेबस बऱ्यापैकी कव्हर केलाय, अभ्यास केलाय प्रॉपरली. आता फक्त शेवटच्या या दिवसांमध्ये आपल्याकडून काही चूक नको व्हायला म्हणून आपण काही गोष्टी डिस्कस करूया. या सिच्युएशन मध्ये असाल तर खूप छान. बघा पहिला मुद्दा आहे की जर तुमचा सिलेबस कव्हर झालाय बऱ्यापैकी आणि तुमचा सिलेबस राहिलेला थोडा आहे, तर आपल्याला काय करायचंय की जो सिलेबस तुमचा बाकी आहे, या बाकी असलेल्या सिलेबस मधले जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे आतापर्यंत प्रिलिम्स बुस्टर बॅचच्या माध्यमातून तुम्हाला सगळं समजतंय बरोबर, की महत्वाचं काय आहे, कुठलं महत्वाचं एवढं जास्त नाहीये, किंवा जे परफेक्ट पाहिजे, पाठच पाहिजे, हे मुद्दे कोणते आहेत प्रिलिम्ससाठी, हे सर्व आपल्याला समजतंय. पण तरी तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल, समजा युट्यूबला कोणी लेक्चर पाहत असेल आणि तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, तर एकदा ना सब्जेक्ट वाईज थोडंसं अनालिसिस करा. थोडा टाइम जाऊ द्या, अर्धा दिवस गेला तरी चालेल. तर या हाफ डे मध्ये किंवा अर्ध्या दिवसामध्ये तुम्ही पूर्ण अनालिसिस करा. माझा हा विषय आहे, फॉर एक्झाम्पल सायन्स आहे, सायन्स मध्ये माझे हे टॉपिक एवढे कव्हर झालेले आहेत, किंवा लिहायची गरज नाही कोणते टॉपिक कव्हर झाले, फक्त एकदा म्हणजे एक ब्रॉडली काय करायचं आपलं, फक्त वरचेवर बघायचं की किती टॉपिक आपले कव्हर झाले, किती राहिले. आणि जे राहिले असतील ना, तुम्हाला माहित असतं खूप चांगलं की काय काय राहिले. या राहिलेल्या टॉपिक मध्ये आपले जे खूप जास्त महत्वाचे किंवा त्याला आपण एक्झाम ओरिएंटेड टॉपिक्स म्हणूया, हे टॉपिक जर तुमचे राहिले असतील तर ते तुम्ही कव्हर करू शकता. तुम्हाला उलट जास्त बेनिफिट आहे, कारण ऑलरेडी तुम्ही सिलेबस कव्हर करत आणलाय. आणि जे राहिलेलं आहे त्यात प्रायोरिटीनुसार काय करा की एक्झाम ओरिएंटेड टॉपिक हे पहिले कव्हर करा. ते कुठले आहेत हे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरला, बॅचमध्ये प्रत्येक लेक्चरच्या अगोदर जे म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर जे लेक्चर होतं त्याच्यात सांगतो. आज इकॉनॉमीचं डिस्कस करू आपण. तर ते एक्झाम ओरिएंटेड टॉपिक जे आहे ते कव्हर करायचा प्रयत्न करा. बाकी तुम्ही सगळं करू शकता, म्हणजे सिलेबसला लिमिट नाहीये, पण जे तुमच्या टप्प्यामधला सिलेबस तुम्ही ओळखता किंवा तुम्हाला जेवढा माहिती आहे तो सिलेबस तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, पण तो करताना जेवढा झालाय याला मात्र आता रिव्हिजनला घेतलं पाहिजे. त्यामुळे इकडं तुम्हाला रिव्हिजन स्टार्ट करायचे, कारण रिव्हिजन शिवाय काही फायदा होत नाही. आणि रिव्हिजनच्या बरोबर जे तुमचा मायनर टाइम असेल तो कुठे द्यायचा ते आपण डिवाइड द डेज मध्ये डिस्कस करूया. तर मायनर टाइम तुम्हाला हे राहिलेले टॉपिक कव्हर करायचे, ते पण प्रायोरिटीने. सर एक सेक्शन आहे समजा सायन्सचा, आपण पाहिलं की केमिस्ट्री राहिलाय, तर केमिस्ट्रीमध्ये मला आता सर माझा सगळा केमिस्ट्री राहिलाय फॉर एक्झाम्पल, तर केमिस्ट्री करताना काय करायचं, मग ऍटम, कोल किंवा रिएक्शन्सचा जो टॉपिक आहे हे टॉपिक पहिले कव्हर करून घ्यायचे. याने काय होणार आहे आपलं, की जर हे तुमचं मेजरली कव्हर झालंय, हे तर झालंच आहे, पण यातलं पण तुमचं एक्झाम ओरिएंटेड कव्हर होऊन जातंय आणि मग तुम्हाला तसं पाहिजे सगळं तुम्ही कव्हर करता. आणि जे राहिलेत ना त्यात कदाचित प्रश्न येणार नाही बरोबर, कारण ते एकतर तुम्ही शेवट ठेवले म्हणजे काहीतरी त्याचं काही महत्व नाहीये आणि त्यात पण तुम्ही जे महत्वाचं आहे ते कव्हर केलंय. सो हा पहिला पॉईंट समजलाय का, की जर तुम्ही पहिल्या सिच्युएशन मध्ये असाल तर तुम्हाला या टॉपिकच्या रिव्हिजनला सुरुवात करायची आहे, कारण रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रिवाइज केलं असतं, एकदा वाचलं असतं तर हा प्रश्न सुटला असता. हे परीक्षेमध्ये फील होतं एखाद्या प्रश्न बाबतीत. हे तुम्ही फील केलं असेल, याच्या अगोदर तुम्ही एक्झाम दिली असेल, तुम्हाला याची आयडिया असेल की एखादा प्रश्न आपल्या समोर असतो, आपल्या नोट्समध्ये तो कुठं लिहिला हेही आपल्याला माहित असतं, पण एक्झॅक्टली काय लिहिलंय, तो चौथा पॉईंट काय होता किंवा तिसरा पॉईंट काय होता, हे जर एकदा पाहिलं असतं तर सुटला असता, ते आपल्याला जाणवतं. मग याच्या म्हणजे हे कशामुळे होतं की रिव्हिजन कमी पडते. रिव्हिजन करा, मल्टिपल टाइम रिव्हिजन करा. शेवटच्या 3 महिन्यांमध्ये आता तुम्ही जर एखाद्या विषयाला 3 वेळा 4 वेळा रिवाइज करू शकला तर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये इतका फास्टली पेपर सोडवता येईल, वेळ पुरेल आणि गोष्टी आठवायला लागणार नाही जास्त. हा पॉईंट समजतोय, कारण परीक्षेमध्ये काय होतं ना की एक तर प्रेशर असतो वेगळा आणि त्यामुळे, त्या बर्डनमुळे, त्या प्रेशरमुळे आपल्याला आहे त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर व्हॅनिश होऊन जातात. असं वाटतं की इतका सोपा पॉईंट कसं काय आठवत नाही आपल्याला, बरोबर. सो आणि ही एमसीक्यू एक्झाम आहे, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला प्रत्येक पॉईंट नाही आठवायचा. हा बेनिफिट समजून घ्या. तुम्ही ज्यावेळेस राज्यसेवा मेन्सला जाल त्यावेळेस तुम्हाला एका सिलेबसच्या पॉईंटचे 7-8 बुलेट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, ते तुम्हाला आठवायचे 7चे 7, 8चे 8 पॉईंट आठवायचे, तर उत्तर लिहिता येतं.
पण आता आपण प्रिलिम्सला आहोत. आता आपण स्वतःला रेडी करायचंय आणि ज्यानंतर तुम्ही म्हणजे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल क्रिकेट आहे बरोबर, तर क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्ही बॅटिंगला जाल, तुम्हाला ही प्रिलिम्स लक्षात ठेवा, तुम्ही बॅटिंग करताय आणि तुम्हाला तिथं बॅटिंग करताना समोरनं 100 बॉल येणार आहेत आणि 100 बॉलचा अभ्यास ऑलरेडी आपण केलाय. तो कोणत्या प्रकारचा चेंडू आहे, कोणत्या प्रकारचा बॉल आहे, त्याला कसं खेळायचं लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये जमलं पाहिजे. पण मेन्स वेगळी आहे, मेन्सला तुम्हाला गोष्टी वेगळ्या आहेत, सगळं आठवायला लागतं आणि लिहायला लागतं. तर ते वेगळी गोष्ट. इथे एमसीक्यू एक्झाम आहे तर फायदा करून घ्यायचा आपल्याला. हे सोपं आहे. म्हणजे याचा बेनिफिट हा आहे की तुम्हाला सगळं आठवायचं नाही ऍट अ टाइम. तुम्हाला जे समोर येत आहे तोच प्रश्न आठवायचा. तुम्हाला फक्त 100 कन्सेप्ट आठवायचे एक्झाम मध्ये. 100 कन्सेप्ट म्हणजे काहीच नाही प्रिलिम्सचा, लक्षात ठेवा. सिलेबस जेवढा मोठा आहे आपला, तर 100 कन्सेप्ट तुम्हाला आठवायच्या. तेही 100 प्रश्न बरोबर आणायचे का आपल्याला? नाही. आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचं आहे. त्या कट ऑफ क्लिअर करण्यासाठी जेवढे प्रश्न गरजेचे आहेत, जे कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे तेवढे प्रश्न आठवायचे आहेत. बेअरली 75 ते 80च्या मध्ये, जर तुम्हाला सेफली 130 प्लस जायचं असेल तर. बरोबर. सो एवढं तर करू शकतो आपण. तर मी काय सांगतोय की आपण स्वतःला इतकं प्रिपेअर करूया की आपल्याला परीक्षेमध्ये 100 कन्सेप्ट विचारणार 100 प्रश्नांच्या माध्यमातून. ते आपल्याला जमल्या पाहिजेत. ओके. जास्त जमलं तर चांगलंच आहे. हा पॉईंट क्लिअर आहे सर्वांना काय करायचं. बरं, हे रिव्हिजन कशी करायची याच्याबद्दल पुढे बोलणार आहे आपण. तर पहिली सिच्युएशन, पण सर वेगवेगळ्या कारणामुळे मला अभ्यास करायला नाही जमला. कारण काही असतील, सिच्युएशन अवघड होती, प्रत्येकाचे रिझन वेगळे असतील, पण काय आता याचं वाईट वाटून घ्यायचं नाहीये. जी सिच्युएशन आहे ती आहे. आत्ताच्या सिच्युएशनला सर माझा कव्हर झालेला सिलेबस खूप कमी आहे आणि जो कव्हर नाही झाला आपला, ओके, कव्हर झाला कमी आहे आणि जो कव्हर नाही झाला तो खूप जास्त आहे. ही जर सिच्युएशन असेल, आता तुम्ही बॅच मध्ये हे लेक्चर पाहताय तर तुम्हाला हे लागू होणार नाहीये. ओके. जे युट्यूबला लेक्चर पाहत असतील, जे आपल्या बॅच मध्ये नाहीयेत, त्यांच्यासाठी हे लागू होईल की बघा आता आता हे एकदा डिस्कस करूया. बरं, तुम्ही आता बॅच मध्ये जे लेक्चर पाहताय लाईव्ह, तुम्ही इथे लक्ष देऊ नका. कोण लक्ष देणार बॅच मधले इथे की सर मी बॅच तर जॉईन केली पण मी लेक्चरच नाही केले, तर तुम्ही नक्की हा पॉईंट पहा. बरोबर. जर तुमचे लेक्चर म्हणजे पाहायचे राहिले असतील, तुम्ही मागं पडला असाल अभ्यासामध्ये, तर नक्की हा पॉईंट पाहू शकता. पण ओके, एक मिनिट, व्हिडिओ स्टक झाला, एकच मिनिट थांबा, आपण त्याला क्लिअर करूयात. चला, क्लिअर आहे का? येस. तर ही सेकंड सिच्युएशन आहे तर आपल्याला की नॉन कव्हर सिलेबस जो आहे तो सर राहिलाय बऱ्यापैकी आणि कव्हर झालेला सिलेबस आहे तो कमी आहे. तर जनरली हा पॉईंट नॉन बॅच म्हणजे जे बॅच मध्ये अजून पण नाहीये त्या विद्यार्थ्यांना लागू होतो. पण तुम्ही बॅच मध्ये असून देखील लेक्चर क्लिअर केले नसतील किंवा लेक्चर आतापर्यंत कव्हर केले नसतील तर हा पॉईंट तुम्हाला देखील लागू होईल. तर करूया डिस्कस एकदा. झालंय का क्लिअर? आता मला एकदा कन्फर्म करा. थोडं झालं होतं स्टक मध्ये, व्हिडिओ स्टक मध्ये झाला होता, पण आता क्लिअर आहे का मला एकदा फायनल कन्फर्मेशन द्याल म्हणजे आपण पुढे कंटिन्यू करूयात. येस. तर बघा, आपण आता डिस्कस करतोय की सर माझा सिलेबस बाकी आहे तर काय करायचं. तर जर तुम्ही बॅच मध्ये नसाल, जे युट्यूबला पाहताय बॅच मध्ये नसाल, तर तुम्हाला एक बेस्ट सोल्युशन सांगतो. जी आपली प्रिलिम्स बुस्टर बॅच आहे ही तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला जास्त अनालिसिस करावं लागणार नाही, कारण या बॅच मध्ये सगळे अनालिसिस करूनच आपण प्लॅन केलाय. ते लेक्चर तुम्हाला भरपूर मदत करतील शेवटच्या दिवसांमध्ये. आणि जर तुम्ही बॅच मध्ये नसाल किंवा तुम्ही बॅच जॉईन करू शकत नसाल, तर मात्र तुम्ही काय करायचंय की जो तुमचा नॉन कव्हर सिलेबस आहे, जो राहिलाय, त्यातले जे सगळे टॉपचे पॉईंट आहेत त्याची पीडीएफ मी तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून दिले टेलिग्रामला, की जे अतिशय महत्वाचे पॉईंट्स जे परीक्षेत वारंवार येतात ते पॉईंट्स कव्हर करा प्रायोरिटीने. कारण कसं होतं बघा की आता शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रोडक्टिव्ह वाचणं गरजेचं आहे जर तुमचा अभ्यास राहिला असेल तर. जर तुम्ही नॉन इम्पॉर्टंट गोष्ट वाचत बसाल किंवा जी गोष्ट अजिबात महत्वाची नाही याच्यावरती जर टाइम वेस्ट करत बसाल, तर तुमच्या आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्ह अभ्यास करता येणार नाही. सो काय करायचंय, जर तुमचा अभ्यास राहिला असेल तर तुम्हाला आता सिलेक्टिव्हली जावं लागेल. ही रियालिटी आहे. जर 6 महिने अगोदर आपण भेटलो असतो तर मी तुम्हाला काय सांगितलं असतं, तुम्ही कव्हर करू शकता, तुम्ही व्यवस्थित सगळा अभ्यास कव्हर करा. पण आता ते थोडंसं अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा की ती थोडीशी रॉंग स्ट्रॅटेजी ठरेल की तुम्ही एकच विषय घेतला आणि पार जे बेसिक पासून वाचत बसला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, एकच विषय कंप्लीट होईल 3 महिन्यामध्ये आणि एका विषयावरती आपलं काम होणार नाही. सो ऑलरेडी तुमचा टाइम गेला असेल तर इथून पुढे घालवू नका. आणि जर तुम्हाला एकदम एक्झाम ओरिएंटेड करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला दिलाय, प्रिलिम्स बुस्टर बॅच. जर जॉईन करू शकत नसाल तर मात्र तुम्हाला काय करायचंय, सेल्फ स्टडी मध्ये आपल्याला प्रायोरिटीने आणि प्रोडक्टिव्हली अभ्यास करायचा आहे. जे महत्वाचं आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते कव्हर करायचं आहे. जर तुम्ही बेसिक पासून म्हणजे डेमोक्रेसीची डेफिनेशन काय आहे किंवा प्रजासत्ताक म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, या डेफिनेशन जर वाचत बसाल तर याचा परीक्षेत काही फायदा होणार नाही. हा पॉईंट तुम्हाला समजतोय किंवा जे युट्यूबला पाहताय त्यांना समजतोय का? कारण इथं बॅच मध्ये तुम्ही आहात, तुम्हाला हे गोष्ट लागू होत नाही, कारण तुम्ही आतापर्यंत प्रामाणिकपणे लेक्चर केलेत.
केले नसतील तर तुम्हाला लेक्चरच करायचे. ओके, जर तुम्ही इथं असाल पण सर मी बॅच मध्ये आहे तर तुम्हाला ते काही स्वतःहून करायची गरज नाहीये. तुम्ही लेक्चर करू शकता, फक्त लेक्चर व्यवस्थित करा तरी देखील तुमच्या गोष्टी कव्हर होऊन जातील. तुम्ही सेल्फ स्टडी करायला जाल तर खूप कमी गोष्टी कव्हर होतील, पण ते लेक्चरच्या माध्यमातून कराल तर तुमच्या मेजॉरिटी गोष्टी ह्या कव्हर होऊ शकतात. जर तुमचं राहिलं असेल, मागं पडला असाल तर सांगतो मी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. लेक्चर तुम्हाला आहेत, फक्त ते कम्प्लीट करा. सो या दोन्ही सिच्युएशन आपण डिस्कस केल्या. आय होप तुम्हाला क्लिअर असेल की आता आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये आहोत. आता जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा आहे डिवाइड द डेज. म्हणजे काय सर, की आतापासून तुम्ही जेव्हा हे लेक्चर पाहताय तेव्हा तुम्ही पाहायचं की आपल्या परीक्षेला किती दिवस बाकी आहेत. जर तुम्ही आज हे लेक्चर पाहताय तर 90 पेक्षा कमी दिवस बाकी आहेत राज्यसेवेला आणि 100 पेक्षा जास्त असतील आपल्या कंबाईनला किंवा 100च्या आसपास पकडा. या दिवसांना आपण डिवाइड करायचे. डिवाइड कशासाठी? एकतर पहिला पॉइंट आहे की तुमचा जो अभ्यास आहे किंवा ज्या कन्सेप्ट आहेत त्या वाचण्यासाठी. अजून पण तुम्ही वाचू शकता, जे आपण पहिल्या सिच्युएशन मध्ये डिस्कस केले की सर थोडं राहिले तर ते वाचायचं, सोडायचं नाही, आपल्याला ऑप्शनला नाही टाकायचं, बरोबर. आणि दुसरा आहे तो टाइम म्हणजे रिव्हिजनचा टाइम. ओके, बरं हे कसं डिवाइड करायचं? तर जो काही तुमचा कन्सेप्ट वाचण्याचा काळ आहे हा लवकरात लवकर कंप्लीट करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही या स्टेजला पोहोचा की सर माझा अभ्यास झालाय असं मला वाटतंय. अभ्यास कधी होत नाही लक्षात ठेवा प्रिलिम्सचा, कारण प्रिलिम्स ही अशी एक्झाम आहे ज्याला लिमिट नाही अभ्यासाला, बरोबर. ते काही विचारू शकतात, पण आपल्याला वाटलं पाहिजे किंवा आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा आपल्या अनालिसिसमध्ये आपण या टप्प्यावरती पोहोचलं पाहिजे की माझा अभ्यास झाला नाही, याच्या पुढे मला काही करायचं नाहीये, एवढ्यावरती मी पेपर देईल आणि मी क्वेश्चन सॉल्व्ह करेल, माझा स्कोर आणेल. कारण 100 प्रश्न नाही बरोबर आणायचे, आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचा आहे. तो अभ्यास पण एक स्टॉप घेणं गरजेचं आहे कुठेतरी परीक्षेजवळ आल्यानंतर, आणि मग रिवाइज करणं गरजेचं आहे पूर्णपणे. तर तुम्हाला हा जो टप्पा आहे ना कन्सेप्ट क्लिअर करण्याचा किंवा नवीन गोष्टी वाचण्याचा, हा लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. त्याचं एक डेडलाईन ठेवा की सर 31 मार्च पर्यंत मी थोड्या गोष्टी वाचत जाईल, अजून ज्या राहिल्यात माझ्या. 31 मार्च नंतर 1 एप्रिल पासून मी काही नवीन वाचणार नाही, मी कम्प्लिटली शिफ्ट होईल इकडं, कुठं, रिव्हिजनला. ओके, सो 90 दिवस बाकी आहेत, तर 90 दिवसामध्ये फॉर एक्झाम्पल मी जस्ट उदाहरण देतो, तुम्ही तुमच्या सिच्युएशन नुसार हे दिवस डिवाइड करायचे आहेत. 90 दिवसामधले तर मी अजून 20 दिवस घेतो आणि या 20 दिवसामध्ये जे काही माझं अजून राहिलंय, जे मला नव्याने वाचायचं आहे ते वाचतो. पण राहिलेल्या 70 दिवसामध्ये मला पूर्णपणे रिव्हिजनला टाइम द्यायचा आहे, कारण हे दिवस गरजेचे आहेत, हे रिव्हिजन महत्वाची आहे. मग हे डिपेंड करेल तुमच्यावरती की तुम्हाला किती टाइम द्यायचा, तुमच्या किती कन्सेप्ट बाकी आहेत. ओके, रिव्हिजन सर त्यानंतरच सुरू करायची आहे का की 70 दिवस राहिले, फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल, आणि 1 एप्रिल असा दिवस येईल ज्या दिवशी मी रिव्हिजनला सुरुवात करेल, असं होईल का? नाही. रिव्हिजन तुम्हाला आतापासून दिवसामध्ये इंटिग्रेट करायची. म्हणजे तुम्ही जर दिवसाला डिवाइड करता तसं टाइमलाही डिवाइड करा दिवसाच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिवसामध्ये 8 तास मिळतात अभ्यासाला किंवा 10 तास मिळतात, तर तुम्ही फुल टाइम अभ्यास करताय आणि तुमचा 10 तास अभ्यास होतोय किंवा 8 तास अभ्यास होतोय, 8च पकडूया कारण त्याच्यानंतर तर प्रोडक्टिव्ह अभ्यास काय जास्त होत नाही. तर 8 तासामध्ये आपण जस्ट उदाहरण पकडू की सर 8 तासामधले मी काय करतो आता, की मला ना लवकरात लवकर जर हे कम्प्लीट करायचं असेल नवीन कन्सेप्ट वाचायच्या गोष्टी, तर मी त्याला थोडा जास्त टाइम देतो. 5 तास मी काय करतो, या गोष्टी आता कव्हर करायचा प्रयत्न करतो फास्टली, ज्या राहिल्यात माझ्या महत्वाच्या, त्या म्हणजे महत्वाच्या बरं का, म्हणून एवढा टाइम देतो आपण. आणि राहिलेले 3 तास मी आतापासूनच रिव्हिजनला सुरुवात करतो, एक एक विषय कंप्लीट करतो. ज्या नोट्स आपण काढलेल्या आहेत, बुस्टर बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर नोट्स काढल्या असतील किंवा तुमचे पुस्तकं असतील, तर हे सगळं काय करायचं आपल्याला रिव्हिजन करायला घ्यायचंय. आणि जर ही रिव्हिजन करायला तुम्ही आतापासून दिवसामध्ये इंटिग्रेट कराल तर 1 एप्रिल पासून किंवा जे काही तुम्ही डेट ठरवाल तिथून तुम्ही फुल टाइम रिव्हिजनला शिफ्ट व्हाल, त्यावेळेस तुमचा ऍटलिस्ट 1 ते 2 विषय पूर्ण रिवाइज झालेले असतील आणि मग तुम्हाला खूप चांगलं प्लॅनिंग करता येईल रिव्हिजनला. ते रिव्हिजनच्या सेक्शनमध्ये डिस्कस करू आपण. हा पॉईंट समजलाय का की डिवाइड का करायची डेज? तर आपल्याला ज्या गोष्टी अजून पण वाटते, इनसिक्युअर वाटतं ना आपल्याला अभ्यास करताना की सर हे राहिले वाचायचं अजून, हे वाचणं गरजेचं आहे, नाही तर जे अभ्यास झालाय ते मला टेन्शन देते की आपण जेवढा अभ्यास केलाय त्याच्यापेक्षा जी राहिलेली गोष्ट आहे ती आपल्याला जास्त अट्रॅक्ट करते की सर हे राहिले मला ते वाचायचे. आपल्या डोक्यात असतं की इकॉनॉमीमध्ये मला एसडीजीचे जे 17 गोल आहेत ते मी वाचलेले नाहीये, ते म्हणजे पाठ नाहीये, आणि ते जर जोडायला लावायचा प्रश्न आला तर माझा चुकेल, हे डोक्यात कुठेतरी फिरत असतं आपल्या प्रत्येक विषयामध्ये. हिस्ट्रीमध्ये समाजसुधारक रिव्हिजन करायचे राहिले किंवा वाचायचे राहिले किंवा एखादा सेक्शन राहिलाय, सायन्समध्ये सर हा टॉपिक राहिलाय माझा, फिजिओलॉजीने अभ्यास केला किंवा कुठला अजून एक टॉपिक नाही रिवाइज केला, वाचला नाहीये, तर हे ना आत्ताच करून घ्या. कारण नंतर तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये जर वाचायचं जाल मग ते काय होतं ना की असं वाटतं की जुनं रिवाइज केलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. हे नवीन वाचण्यापेक्षा आता नवीन वाचून काही फायदा होणार नाही, जुनं आहे ते आपण काय करूया, रिवाइज करूया. येस,
काय टेन्शन घेऊ नका, लगेच आपण त्याला क्लिअर करूया. ओके, चला. सो हे क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? मला एकदा कन्फर्म करा. चला, आय होप की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल की दिवस डिवाइड का करायचे आहेत. आता पुढे जाऊया आपण, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया, तो म्हणजे रिव्हिजन प्लॅन. आपला रिव्हिजन प्लॅन कसा असला पाहिजे त्यातला एक सेक्शन आपण डिस्कस केलाय, तो म्हणजे आतापासून आपल्याला डेली रिव्हिजनला इंटिग्रेट करायचे आपल्या अभ्यासामध्ये किंवा टाइम मध्ये. जसं आता मग आपण 5 तास जर तुम्ही आता जे राहिलेले टॉपिक कव्हर करायला देत असाल तर 3 तास तुम्हाला रिव्हिजन करायचे. हे जस्ट एक उदाहरण म्हणून मी सांगितलंय, बरोबर. तर तुम्हाला तुमच्या टाइम नुसार, तुमच्या सिच्युएशन नुसार, तुमच्या अभ्यासानुसार हे मॅनेज करायचंय. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे फुल टाइम रिव्हिजनला तुम्हाला शिफ्ट व्हायचंय. बघा, फुल टाइम रिव्हिजनला जेव्हा तुम्ही शिफ्ट व्हाल आणि जितक्या लवकर व्हाल, लक्षात ठेवा हे जास्त बेटर राहील आपल्या पुढच्या पॉईंटसाठी. तो पुढचा पॉईंट म्हणजे प्रॅक्टिस. कारण कसं होतं ना की आपल्याला टेस्ट द्यायची असते, पण असं वाटतं की रिव्हिजनच नाही झाली तर टेस्ट कुठं देता आता लगेच. आपण काय म्हणतो की सर एक टाइम येईल, त्या टाइम मध्ये माझी रिव्हिजन पूर्ण होईल आणि मग त्याच्यानंतर मी टेस्ट देईल. तर तुम्हाला सांगू, हा टाइम कधीच येत नाही की ज्या दिवशी आपल्याला वाटेल की आता मी बस करतो, माझं झालं सगळा अभ्यास, आता मला टेस्ट द्यायचे आहेत. हे तुम्हाला फक्त वाटतं, हे असं होत नाही, लक्षात ठेवा. तेवढं प्रॅक्टिस करण्यासाठी कुठली योग्य वेळ नाहीये. प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तुम्ही स्टार्ट करा, तुम्ही टेस्ट स्टार्ट करा. कारण कसं होतं की अभ्यास करताना कुठलीही गोष्ट, कुठलाही विषय असेल, तो 100% आपल्याला 100 पैकी 100 प्रश्न बरोबर आणायचेच नाहीयेत, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आणि स्पेशली तुम्ही बॅच मध्ये असाल तर तुम्ही टेस्टला सुरुवात करू शकता हळूहळू आता. कारण मी बॅचच्या पहिल्या लेक्चरला मला वाटतं सांगितलं होतं की तुम्ही मॅक्सिमम टेस्ट सोडवा. राज्यसेवेला 15-20 टेस्ट जर तुम्ही सोडवाल ना अगोदर, प्रिलिम्स तुम्हाला काहीच वाटणार नाही. आणि आता जी सिच्युएशन आहे, आता जी कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला 130च्या प्लस जायचंय, तर तुम्ही सिक्युअर अभ्यास मेन्सचा करू शकता. पास तुम्ही व्हाल. या वर्षी 116 कट ऑफ लागला राज्यसेवेचा. कोणालाही वाटलं नव्हतं 116 लागेल. प्रत्येकाला वाटत होतं की 125 प्लस जाईल, 120च्या खाली ते येणार नाही राज्यसेवा. ऍटलिस्ट किती लागला? 116. मार्केटमध्ये जेवढे कट ऑफ सांगतात ना, म्हणजे बरीच लोक आहेत, तर राज्यसेवेचा आपण तर काही सांगितलं नव्हतं यावर्षी, पण जेवढे आहेत त्या प्रत्येकाने 120च्या वरच सांगितलंय. एक जणही मला आठवत नाही की ज्यांनी 120च्या खाली सांगितलं असेल राज्यसेवेचा. तर विचार करा की माझ्या समोर, म्हणजे आता आपल्या ग्रुपला, टेलिग्रामला असे अनेक विद्यार्थी, मी मेसेज केला ग्रुप क्रिएट करण्यासाठी, 40-50 जण आता जॉईन आहे त्याच्यावरती. विचार करा, राज्यसेवा मेन्सला असणारी. तर तुम्हाला सांगू का, त्यातले आहेत ना 2-3 जण पण नसतील मला वाटते की ज्यांनी राज्यसेवा मेन्सचा अभ्यास केला असेल. का तर सर 117 मार्क होती, 116.5 होती, 118 होती, 120 होती, तरी पण अभ्यास नाही केला. कारण कंबाईनला जागा आहेत आणि राज्यसेवेचं काही शाश्वती नाहीये, रिझल्ट 1 महिन्याच्या अंतराने लागलाय, तर इथं होईल का नाही माहित नव्हतं. तर मी नेहमी सांगतो की हा जो स्कोर आहे, लक्षात ठेवा, हा तुम्हाला कॉन्फिडेंटली मेन्सचा अभ्यास नाही करून देणार जर जागा कमी असतील तर, बरं का. हा स्कोर खूप आहे राज्यसेवेला, हे भरपूर स्कोर आहे हा. एवढे मार्क मिळणं खूप अवघड गोष्ट आहे. पण जागाच 139 होत्या. पुढच्या वर्षी जागा जास्त आल्या तर कट ऑफ 107 पण लागतो, 105 पण लागतो, 100 बी लावू शकतो. जागांवर डिपेंडेंट, पेपरच्या डिफिकल्टीवर डिपेंड असतं. जागांपेक्षा पेपर डिफिकल्टी मॅटर करते. तो हा पॉईंट समजतोय का सर्वांना? की पेपर जर सोपा पडला तर हा कट ऑफ 125 पण जाईल, आणि पेपर जर अवघड पडला तर 105 पण लागेल. पण तुम्ही जर या मार्कांवरती असाल, राज्यसेवा मेन्सला पोहोचाल, तर ज्या पद्धतीने राज्यसेवा मेन्सचं नेचर आता आहे डिस्क्रिप्टिव्ह, काहीच उपयोग नाही. लक्षात ठेवा, ऐन मुवमेंटला जर आपण परीक्षेला पास झालो, राज्यसेवा मेन्स द्यायची ठरवली, तर काहीच उपयोग नाही मेन्सला, फक्त असाल तुम्ही नावाला. त्यातनं पोस्ट मिळवणं हे खूप अवघड होणार, कारण अभ्यास नसेल तर. कारण आपण शाश्वत नाहीये, आपण, आपल्याला गॅरंटी नाही की सर पास होईल की नाही. का तर आपला स्कोर काठावरती आहे. त्यामुळे आपला स्कोर, मी माग म्हणजे कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, मी तुम्हाला नेहमी सांगतो की शेवटचा स्प्रिंट असा मारा की 10-15 मार्काची लीड पाहिजे आपल्याला सेफ मध्ये. कुठेही डोक्यामध्ये त्या 4 महिन्यामध्ये एकदाही डाऊट नाही आला पाहिजे की मी मेन्सला असेल की नाही. पॉईंट समजतो, पण ते आता डिपेंड करतं सर. मी तर प्रयत्न केला पण स्कोर काठावर चला, काय हरकत नाही, तुम्ही पास तर व्हाल, पण स्वतःवरती विश्वास ठेवून मेन्सचा अभ्यास करू शकता. कारण हे डिसिजन्स घेणं खूप अवघड जातं या प्रोसेसमध्ये. बऱ्याच वेळेला आपल्या जे डिसिजन असतात ना, की एखादी तुमच्या समोर 3 मेन्स आहेत, तुम्हाला एकच मेन्स चॉईस करायला लागते कारण बॅक टू बॅक मेन्स आलेले आहेत. तर हा डिसिजन, म्हणजे असे डिसिजन घेणं जे आहे ते आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये मॅटर करतात. जो व्यक्ती योग्य डिसिजन घेतो अशा मोमेंटला, तो पास होऊन जातो. जो कन्फ्युज मध्ये राहील किंवा कन्फ्युजन मध्ये राहील किंवा डिसिजन त्या ठिकाणी चुकला, तर मात्र काय होतं, आपल्याला त्याचा जो परिणाम आहे तो नंतर समजतो. पॉईंट समजतोय का? नोट्स डिस्कस करून आपण आता, हे थोडं वेगळं चाललं लेक्चर, तुम्हाला मी पीडीएफ पाठवतो, पीडीएफ आली माहिती ट्रॅकिंग आयडीची, पाठवतो.
ओके, तर हा पॉईंट समजला का, की आपल्याला सर स्कोर आणायचा आहे चांगला, आणि ते बॅच मध्ये मी भरपूर डिस्कस केले, हरकत नाही. तर रिव्हिजन प्लॅनचा मुद्दा समजलाय सर्वांना, की आतापासून डेली रिव्हिजन सुरू करा, म्हणजे तुमचे साइड बाय साइड अभ्यासाबरोबर 2-3 विषय तर रिवाइज होऊन जातील. आणि दुसरा मुद्दा आहे फुल टाइम रिव्हिजन फास्टली होऊन जाते मग नंतर, आणि ती झाल्यानंतर आपल्याला टेस्ट द्यायला भरपूर म्हणजे कॉन्फिडन्स राहतो. आणि प्रॅक्टिस टेस्ट जर तुम्हाला शक्य असेल, तुम्ही जर मेजर सिटीमध्ये असाल, पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, किंवा त्याच्या आसपास असाल, तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की जर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मिळाली, ती जॉईन करू शकता. ओके, काही थोडं 2 तास जातील तुमच्या एखाद्या रविवारी, पण ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता, तुम्हाला फायदा होईल. पण सर शक्यच नाहीये ऑफलाईन टेस्ट सिरीज आपल्यासाठी. आपण म्हणजे त्या शहरापासून तुम्ही लांब असाल, तर तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः जी काय OMR आहे ते झेरॉक्स काढून प्रामाणिकपणे मोबाईलवर सगळं बाजूला ठेवून 10 ते 12 या टाइम मध्ये तुम्ही टेस्ट सोडवायला बसला राज्यसेवेची, तर व्यवस्थित सोडवा. आणि कंबाईनची 11 ते 12 सोडवा. इथं स्वतःवरती आपलं नियंत्रण पाहिजे, की आपण ती सिरियसनेस आपल्याला जमतोय का. कारण काय होतं, की वैयक्तिक सोडवायला जाल ना लायब्ररीमध्ये किंवा घरी बसून सोडवाल, तर ती जी इंटेन्सिटी आहे किंवा तो जो प्रेशर आहे तो क्रिएट होत नाही. त्याच्यामुळे त्या टेस्टचा तेवढं आपल्याला हे राहत नाही. फायदा होतोच ऍट दी एंड, तुम्ही कशीही टेस्ट सोडवा, घरी सोडवा, ऑनलाईन सोडवा, ऑफलाईन सोडवा, फायदा होतोच. पण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ऑफलाईन टेस्ट म्हणजे टेस्ट सिरीज जर मिळाली मार्केटमध्ये, तुम्ही नक्की ती जॉईन करा आणि प्रॅक्टिस करा. आणि मॅक्सिमम प्रॅक्टिस करा, जेवढ्या जमतील ना मॅक्सिमम, त्याला लिमिट नाहीये. 10 सोडवा, 15 सोडवा, 20 सोडवा, जेवढ्या टेस्ट सोडवाल त्या प्रत्येक टेस्टमध्ये काही ना काही गोष्टी तुम्ही शिकाल. काहीतरी आपल्याला कळेल की ही चूक मी परीक्षेत केली असते जी आत्ता केली, हे बऱ्याच वेळा घडतं. आणि मग ती परीक्षेमध्ये आपल्याला बरोबर आठवतं की इथं चूक करायची नाहीये. टेस्ट सिरीज कंपल्सरी आहे. टेस्ट सिरीज तर मी नाही लावत, मी फक्त अभ्यास करतो, तर लक्षात ठेवा, सरप्राईज मिळतं परीक्षेमध्ये. ओके, आणि ते सरप्राईज प्रश्नांचंही असू शकतं, ते सरप्राईज सिच्युएशनचं असू शकतं. ओके, तर इतर कुठल्याही गोष्टी असू शकतं. हे सरप्राईज पासून जर तुम्हाला वाचायचं असेल, परीक्षेच्या दिवशी आपण नॉर्मल राहणं खूप गरजेचं आहे. कारण परीक्षे दिवशी जो प्रेशर असतो, जे बर्डन असतं लक्षात ठेवा, तो आपल्याला नॉर्मल राहून देत नाही. आणि जर परीक्षे दिवशी तुम्ही नॉर्मल जर राहिला ना, बाकी काही प्रॉब्लेम क्रिएट न होता, तरी पेपर पास होऊ शकता चांगल्या अभ्यासावर. पण किती अभ्यास केला आणि तो दिवस जर नॉर्मल, ते 2 तास जर नॉर्मल नाही गेले, किंवा तो कंबाईनचा 1 तास, किंवा त्याच्या अगोदरचे 2 तास जेव्हापासून घरापासून तुम्ही निघता आणि परीक्षेपर्यंत जाता, परीक्षेत बसताना पेपर मधनं बाहेर पडता, हा सगळा जो काळ आहे, या सिच्युएशन तुम्ही जर नॉर्मल राहिलात ना, तरी तुमचा स्कोर बूस्ट होतो. पण याच्यामध्ये कुठेही आपण वायबल झालो, कुठेही आपल्यावरती प्रेशर क्रिएट झाला, किंवा तो प्रेशरचा आपल्यावरती परिणाम झाला, तर मात्र गोष्टी बदलतात. मग अभ्यासाचा काही फायदा होत नाही, किंवा अभ्यासाचं जे रिफ्लेक्शन आहे, ते रिफ्लेक्शन परीक्षेमध्ये दिसत नाही, किंवा आपण ते परफॉर्म करत नाही. का? कारण आपण चुका करतो. चुका कोणत्या असतात? एक तर क्वेश्चनच्या बाबतीत असतात, परीक्षेत सोडवताना सर माहित असतं तिसरं उत्तर आहे, पण आपण जास्त विचार करतो, 2 उत्तर देतो, नंतर लगेच तिसऱ्या सेकंदाला आठवतं की याचं उत्तर तर कन्फर्म 3 आहे, हे तर मला माहिती आहे, वाचलं होतं मी नोट्समध्ये, पण गोल केलेला आहे, त्यामुळे आता काही ऑप्शन नाहीये. तुमचे सगळे डाऊट मी घेतो, फक्त मला एकदा हा पॉईंट सांगू दे, चालेल? सो हा पॉईंट मला एकदा कमेंट करून सांगा, समजलाय का, की क्वेश्चन संदर्भातलं जे सरप्राईज आहे, ही आपल्याला सॉल्व्ह होतं टेस्ट सिरीज मध्ये. त्याचं सरप्राईज आपल्याला एक्झाम मध्ये नाही मिळत, कारण एक्झाम मध्ये एकही सरप्राईज नको, हे लक्षात ठेवा, हे तत्व बाळगा. कारण परीक्षेमध्ये एक जरी सरप्राईज मिळालं तरी आपण डिस्टर्ब होऊ शकतो, आणि आपण जर डिस्टर्ब झालो तर मग अवघड होतं परीक्षेमध्ये. तो क्वेश्चन संदर्भातलं जे सरप्राईज आहे ते आपल्याला नको आहे, आपल्याला ते टेस्ट सिरीज मध्येच काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. सो हा पहिला मुद्दा संपला. सेकंड मुद्दा आहे सिच्युएशनल सरप्राईज. म्हणजे काय सर, की आपल्याला अनेक वेळेला आपल्या समोर अशा सिच्युएशन येतात की ज्या आपल्याला डिस्टर्ब करू शकतात परीक्षेच्या दिवशी. जसं की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल परीक्षेला चाललाय, काही होऊ शकतं, म्हणजे सिच्युएशन अशा आहेत की परीक्षेला चाललाय आणि ट्रॅफिक लागलं, इतकं मोठं ट्रॅफिक लागलं की गाडी हालतच नाही जागची, आणि टाइम निघत चाललाय, बरोबर. तर या सिच्युएशनला काय होतं, की आपण जर आधीपासून प्रिपेअर असेल की आपलं सेंटर लांब आहे, आपल्याला या गोष्टी मॅनेज करायच्या, तर आपण थोडा अवेअर राहतो, आपण अगोदरच जाऊन थांबतो, बरोबर. यानंतर सिच्युएशन आता येणे जाऊ द्या, ते बेसिक म्हणजे मुद्दे आहेत, प्रत्येक जण आपल्या जवळच सिटी टाकतं. पण तरी सिच्युएशन मध्ये अजून काय काय येतं, की परीक्षेत तिथे जाईपर्यंत ते तिथे गेल्यानंतर आपण जे काही आपला नंबर शोधतो, त्यानंतर ते बायोमेट्रिक करतो, आतमध्ये जाऊन बसतो, ते सगळं झेरॉक्सवरती लिहावं लागतं, आणि या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात अजून एक सिच्युएशनल अवेअरनेस हा आहे यावर्षी, किंवा सरप्राईज मिळतं, ते म्हणजे आता 1 मार्च पासून ज्या परीक्षा होतील, त्या परीक्षेमध्ये 5 गोल असणार आहेत. हे सगळ्यात मोठं सरप्राईज आहे, लक्षात ठेवा. आणि याची प्रॅक्टिस जर नाही ना केली, मी तुम्हाला आत्ता सांगतो, जो विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025च्या अगोदर आणि 26च्या अगोदर
आणि कंबाईंड पूर्व परीक्षा 2026च्या अगोदर एखादी टेस्ट पण नाही ना दिली, लक्षात ठेवा परीक्षेमध्ये सिली मिस्टेकचं प्रमाण हे 20 ते 25 प्रश्नांचं असेल मिनिमम, सांगतो मी तुम्हाला. का माहितीये? कारण हे जे 5 गोल आहेत ना, हे जर तिथे गेल्यावर कळलं ना की विसरलो होतो आपण, माग डिसेंबरमध्ये एक अपडेट आली होती की 5 गोल असतील आणि आता समजत नाहीये, बरोबर? सो लक्षात ठेवा ह्याची प्रॅक्टिस करायची यावर्षी टेस्ट सिरीज खूप महत्वाची की OMR 5 ऑप्शन्सची असणार आहे. आणि हे जर करायचं असेल तर परीक्षेत जाऊन जर समोर आला तर तिथे नियम कधी वाचणार आणि पेपर कधी सोडवणार. माझा पॉईंट समजतो मी काय म्हणतोय की सिच्युएशनल सरप्राईज काय काय असू शकतात, बरेच आहेत. ओके, ते पेन असतील, झेरॉक्स असेल, ओरिजिनल आयडी असेल, बायोमेट्रिक असेल, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तिथं समोर येऊ शकतात आणि दिवस खराब करू शकतात. पण त्यापासून वाचायचं असेल तर ट्राय करा, ऑफलाईन टेस्ट सिरीज मिळेल किंवा नसेल मिळत तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही तुमच्या सिच्युएशनवरती सोडवा. तर तुम्ही ते वातावरण क्रिएट करा की तुम्ही 2 तास अजिबात डिस्टर्ब होणार नाही, कोणाला डिस्टर्ब करू देणार नाही आणि व्यवस्थित 2 तास तुम्ही बसाल, अजिबात उठणार नाहीये. ओके, तर आय होप की हा मुद्दा तुम्हाला समजला असेल की मॉक टेस्टचं महत्व काय आहे. आता हे सगळे मुद्दे आहेत, मी तुमचे डाऊट घेतो आणि मग बॅच मधल्या विद्यार्थ्यांसाठी आपण इकॉनॉमी बद्दल थोडं बोलूयात. 5 गोल OMR शीट वरती प्रॅक्टिस करताय, खूप छान. बघा ह्याच ज्या गोष्टी आहेत ना, ज्या आपण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतो ह्या तुम्हाला खूप मदत करतात. त्यामुळे कुणी सांगायची वाट बघत बसू नका की सर तुम्ही आज मला सांगितलं की 5 गोलची OMR सोडवा आणि मग मला आता डोक्यात प्रकाश पडला की हे तर आपल्याला माहितच नव्हतं किंवा माहित असून आपण विसरलो होतो. ठीक आहे, लेक्चर मध्ये आलाय, ही गोष्ट समजली, आता ती इम्प्लिमेंट करा. परत विसराल तर परत 1-2 महिन्यानंतर कोणतरी सांगेल, जर ते नशिबाने सांगितलं तर ठीक आहे, नाही तर परीक्षेमध्ये आठवेल की तुम्ही लेक्चर मध्ये सांगितलं होतं आणि आम्ही इग्नोर केलं. असं होऊन देऊ नका. OMR शीटचा फायदा करून घ्यायचा आहे. येस यस, म्हणजे याचा फायदा होईल तुम्हाला बरं का, की तुम्ही जर OMR वरती जर काम केलं थोडं 5 गोलच्या, तर तरी तुम्हाला सिच्युएशनल फायदा होऊ शकतो. जे बाकी लोक चुका करतील ते आपण चुकणार नाहीये. येस, टेस्ट सिरीजचं बघू, मी सांगेल फरान जर ठरलं काही तर. मी एकदा पाहतो की कुठली जॉईन करायची टेस्ट सिरीज, मी सांगेल तसं. जर मी पण अजून पाहिलं नाही मार्केटमध्ये यावर्षी कोणी लॉन्च केलं की नाही, नोट्स नाही भेटले. बघा नोट्स बद्दल आपण थोडं बोलूयात शेवटी, कारण आता हे लेक्चर युट्यूबला पण जाणार आहे. ओके, चला इथपर्यंत क्लिअर आहे का? आता बॅच मधल्या विद्यार्थ्यांसाठी सर उद्यापासून इकॉनॉमीचा अभ्यास सुरू करतोय आपण, इकॉनॉमीचे लेक्चर अवेलेबल होत आहेत. इकॉनॉमी संदर्भात काय करायचं, तर मी तुम्हाला एक परीक्षेत जे टॉपिक आपण दरवर्षी किंवा दरवेळी आपण सांगतो की आपण विषय सुरू करतो आहे आणि या विषय सुरू करताना जे महत्वाचे टॉपिक आपण दरवर्षी म्हणजे सांगत असतो. तर हा विषय सुरू करताना देखील आपण सांगूया की इकॉनॉमीमध्ये हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक अत्यंत महत्वाचे आहेत, स्पेशली राज्यसेवेसाठी. कंबाईनसाठी तर काही जनरल जे इकॉनॉमी आहे ते खूप सोपं आहे, पण राज्यसेवेचं इकॉनॉमी थोडंसं वेगळं राहतं. 3-4 प्रश्न थोडे वेगळे राहतात, पण जे 10-12 प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. तर बघा दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी हा जो टॉपिक आहे हा वन ऑफ दी मोस्ट फेवरेट टॉपिक इक्वेशन विचारण्यामध्ये. या पॉवर्टीमध्ये ना खूप कन्सेप्ट आहेत, असं नाही की फक्त हा एकच पॉईंट आहे. 7-8 प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात पॉवर्टीमध्ये. तो आपल्याला ते सगळे माहित पाहिजे आणि आपण लेक्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा टॉपिक कव्हर केलाय. यानंतर लोकसंख्या शास्त्र म्हणजे डेमोग्राफी आहे. पंचवार्षिक योजना एव्हरग्रीन टॉपिक आहे एमपीएससी मधला. ह्युमन डेव्हलपमेंट हा तर खूप महत्वाचा आहे. याची इंडेक्स असेल, याचे डायमेन्शन्स, इंडिकेटर्स हे पाठ पाहिजे आपल्याला. यानंतर योजना, सर बरेच जण म्हणतात योजना कुठल्या करायच्या, तर भरपूर आता आपण योजनांचं लेक्चर देखील इकॉनॉमीमध्ये घेतलेलं आहे, ते तुम्हाला समजेल. पण आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत किंवा तुमच्याकडे पुस्तक वगैरे असतील त्यातल्या स्पेशली ह्या ज्या योजना आहेत ना, लक्षात ठेवा, सोशल इन्क्लुजनच्या आणि फायनान्शियल इन्क्लुजनच्या, म्हणजे सामाजिक जे आपण म्हणतो ना आर्थिक जे आपलं इन्क्लुजन आहे, समावेशकता आहे, सामाजिक समावेशकता आणि आर्थिक समावेशकता याचं तुम्ही थोडंसं वाचा. स्पेशली फायनान्शियल इन्क्लुजनच्या योजना ह्या खूप महत्वाच्या आहेत. ओके, सो त्या थोड्या व्यवस्थित करा. यानंतर प्लॅनिंग हा टॉपिक पण आयोग सारखा विचारतं. एसडीजी एमडीजी राज्यसेवेला कॉमन आहे, आपल्या कंबाईनला पण जोडेलाचा प्रश्न येऊन जातो नेहमी. हे इंडेक्स महत्वाचे, एचडीआय एमपीआय हा बघा राज्यसेवा 25 ला आलता. जेंडर इनइक्वलिटी म्हणजे आला नव्हता इनइक्वलिटीचा, त्यांनी विचारला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्याचे इंडिकेटर दिले होते. हा टॉपिक मी दरवर्षी आपल्या बॅच मध्ये खूप व्यवस्थित शिकवतो, यावर्षी आहे. हा टॉपिक दरवर्षी प्रश्न देतो आपल्याला इकॉनॉमीमध्ये. एवढं जर माहित असेल ना की ही येतच आहे, ते व्यवस्थित केलं पाहिजे आपण. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट आणि महागाई म्हणजे इन्फ्लेशन इम्पॉर्टंट आणि अर्बनायझेशन, असे भरपूर मुद्दे आहेत, पण आपण बॅच मध्ये घेतले ते आपण व्यवस्थित लेक्चर करा, इकॉनॉमीला भरपूर फायदा होईल. ओके, सो चला आता काही डाऊट असतील तर मी पाहतो आपल्या बॅच मधील विद्यार्थ्यांचे, आणि हे लेक्चर युट्यूबला तुम्ही पाहत असाल तर कमेंट करून सांगू शकता लेक्चर आवडलं असेल तर. येस, चला
करंट अफेअर बद्दल आपण बोलूया. करंट अफेअर 2 वर्षांचं करा. आपण आपल्या मॅरेथॉन घेणार आहोत करंट अफेअरच्या, काही टेन्शन घेऊ नका. बघा मला आता तुम्ही नाव नका विचारू याचं कुठल्या क्लासचं, मी तुम्हाला एकदा अनालिसिस करून सांगेल. मी सांगेल तुम्हाला, ओके. मला एकदा पाहू द्या फक्त कुठल्या आहेत मार्केटमध्ये चांगल्या किंवा या वर्षी कोणी लॉन्च केलेत. काय हरकत नाही, 2 मार्कांनी राहिली राज्यसेवा. काय हरकत नाही. यावर्षी बघा जागाही चांगल्या असतील, त्यामुळे तुम्ही थोडं व्यवस्थित प्रिपेअर कराल तर होऊन जाईल यावर्षी. नाही, आता सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज नका हे करू, फुल लेंथ टेस्ट सिरीज जॉईन करा आता किंवा सोडवा. हा पॉईंट क्लिअर आहे. हा, नोट्स नसतील मिळाले तर मला एकदा टेलिग्रामला मेसेज करा साई. ओके. पुस्तक देसले सरांचं करू शकता इकॉनॉमीला. येस, कंबाईनचे टॉपिक आहेत ना ते सेपरेटली काढलेले नाहीत माझ्याकडे आता, पण मी ट्राय करतो की सब्जेक्ट वाईज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. नोट्स नका काढत बसू बघा करंट अफेअरच्या त्यातले, आता ते मल्टिपल टाइम हायलाइट करून वाचा. नोट्स काढल्या तर फायदा होईल तुम्हाला, पण वेळ जास्त घालवू नका त्याच्यामध्ये. रादर दॅन तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा गोष्टी थोड्या महत्वाच्या. डन. चला, सो या गोष्टी आहेत, आपण मला वाटतं थांबू शकतो इथं. आता जे युट्यूबला लेक्चर पाहत असतील, जर तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या असतील किंवा जॉईन म्हणजे एका ठिकाणी पाहिजे असतील, तर तुम्ही प्रिलिम्स बूस्टर बॅच नक्की जॉईन करू शकता. या बॅचमध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ओके. चला, आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.